लोकसभा चुनाव से पहले महाराष्ट्र में भाजपा को बड़ा झटका लगा है। जलगांव से भाजपा सांसद उन्मेष पाटिल आज मातोश्री यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे की उपस्थिति में उद्धव गुट में शामिल हो चुके हैं। आपको बता दें 2019 के लोकसभा चुनाव में उन्मेष पाटिल का रिकॉर्ड 7 लाख वोट हासिल करके जलगांव से चुने गए थे। पाटिल लोकसभा में जिले के कई लंबित मुद्दों को सुलझाने में सफल रहे हैं। भले ही मतदाता उनके काम से खुश थे, लेकिन नेताओं ने उन्हें दूसरा मौका न देने का फैसला कर लिया था, क्योंकि उन्हें डर था कि इससे पार्टी में उनका कद और भी बड़ा हो जाएगा। वहीं इस बार भाजपा ने जलगांव निर्वाचन क्षेत्र से स्मिता वाघ को टिकट दिया है। इससे पाटिल के समर्थक नाराज हो गए थे और पार्टी बदलने का फैसला लिया गया। मंगलवार की सुबह सबसे पहले उन्मेष पाटिल ने शिवसेना नेता संजय राउत से मुलाकात की। उसके बाद मातोश्री में प्रमुख उद्धव ठाकरे से मुलाकात किया। इस मुलाकात के बाद उन्होंने कहा कि वह जय श्री राम के नारे के साथ बीजेपी में अलविदा कहकर अब वह शिवसेना यूबीटी में शामिल हो रहे हैं। महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत एक मराठी बाणा ज्यांनी या भारतामध्ये एक आवाज पुढे खऱ्या अर्थानं निष्ठावानाची एक या देशाला जागृत आणि सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम ज्यांनी केलंय असे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय मुलुक मैदान की ज्यांनी अनेकांपुढे आदर्श ठेवला की संघर्षातून एक चांगल्या पद्धतीने प्रेरणा आणि कार्यकर्ते तयार होत आदर्श ठेवला असे आमचे संजयजी राऊत साहेब आणि माझ्यासोबत आलेले पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करंजी पवार, शिवसेनेचे सर्व उत्तर महाराष्ट्रातले पदाधिकारी सगळ्यांचा नावोल्लेख करणे गरजेचं आहे। शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे, ज्या मशालीची या क्रांतीतून सर्वसामान्य तरुणाईला, उत्तर महाराष्ट्राला, शेतकऱ्याला, युवा शक्तीला ताकद देण्याची गरज, इतकी ताकद तुमच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी नेऊ आणि घडू। उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू, मशाल क्रांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी देऊ हा विश्वास, हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो। आणि खरं तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही, खासदार होण्यासाठी नाही, तर एक कार्यकर्त्यांना तरी कुठल्याही अटी शर्ती नाही, कुठलीही नाही। साहेबांनी तेच सांगितलं की तू त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, तो मला अभिमान आहे। मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने माझ्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, त्या ठिकाणी अनेक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आम्ही सगळे आज आपल्या मार्गदर्शनाने शिव धनुष्य हातामध्ये घेऊन आपण मशाल त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे, वाईट प्रवृत्तीला गाडण्याचे जो शिवधनुष्य विचार आहे, तो हातामध्ये घेऊन मशाल पेटून आपण त्या ठिकाणी सगळेजण आपल्या महाराष्ट्रात आज प्रवेश करतोय। मी मनापासून साहेब आपल्याला धन्यवाद देतो।